मित्रांनो नमस्कार. आजचा दिवस आपला रेस्ट डे होता, त्यामुळे आज काही दिवसभराचं काही हे नाही आहे. आज आराम बराचसा केलेला आहे. बघा ह्या हॉटेलला आमचा स्टे होता, पॅराडाईज इन. ह्या हॉटेलला आम्ही काल तर रात्री दिवस राहिलेलो आहे आणि त्याचा आराम केलेला आहे. तर बघा चांगलं आहे, मस्त हॉटेल आहे, खूप सुंदर हॉटेल आहे आणि तुम्हाला दाखवतो मी. बघा स्टे केला या हॉटेलमध्ये. जरा असा करा, जरा ह्या असा लाईट उजेडामध्ये येतो बरोबर नाही काय इकडे. आज काहीच कुठे गेलो ना, कुठे फिरलो पण नाही. असं झोपलो आम्ही, दुपारी फळं खाल्ली वगैरे, आराम केला. आता उद्याचा आमचा काहीतरी फ्रेंडाचा ब्लॉग येईल. आज फक्त रात्री ट्रेन आहे आमची 10 वाजता, ती पकडायची आणि जो काही प्रवासाचा जर्नीचा आहे ते तुम्हाला मी दाखवेल. आता चाललोय मी थोडंसं बाहेर फिरायला, तुम्हाला दाखवतो काय काय कुठं काय आहे. बिर्याणी घ्यायचे विचार आहे आता. बिर्याणीचं प्लॅनिंग आहे, म्हणतात ती बिर्याणी खायची आज. दुपारी खाल्लं आम्ही, एवढी टेस्टी ना आई शपथ. स्वतः खात होते पण दम नंतर बिर्याणी. मला सापडले ते नंतर खातात. लाडक्या मित्राला घेऊन आलोय. चला बघूया आपण काय कसं काय. चला मित्रांनो, आता आपण इथला हॉटेल सोडलेलं आहे. आता आपण चाललेलो आहे आग्रा कॅन्ट. आग्रा कॅन्टवरून आपली ट्रेन आहे हरिद्वारसाठी. तुम्हाला दाखवतो मी रोड मेन काय आहे ते. हा बघा, याची गाडी चाललेली आहे बघा, दुसरी आपली गाडी चाललेली आहे बाजूली. आणि आपण तर ह्या रिक्षामध्ये आहे. इथे ह्या अशा ई बॅटरी चालतात बघा. इथे आग्र्याला ई बॅटरी चालतात. तर आता आग्र्यावरून आम्ही चाललेलो आहे हरिद्वारसाठी, हरिद्वार ऋषिकेश. हां तर बघा आता आम्ही कसं काय निघालो होते, तुम्हाला दाखवतो ट्रेनमध्ये गेल्यानंतर. आमची बुकी कुठे आहे, आमची सीट कुठे आहे, कुठे आम्ही प्रवास करणार रात्रभर, तुम्हाला सर्व दाखवतो मी. ठीक आहे, चला ब्लॉग बघत राहा मित्रांनो. मित्रांनो आता आपण इकडे ह्याला आहे, आग्रा स्टेशनला आहे. गर्दी बघा किती आहे, फुल पब्लिक आहे, सर्व गर्दी आहे. इथे वाट बघतोय मी बोर्डवरती की आपली ट्रेन केव्हा लागणार आहे ती. अजून आपली ट्रेन लागलेली नाही आहे इकडे. तर आता मला वाटतं तिथे 4 नंबरला किंवा 5 नंबरला लागणार आहे ट्रेन. तर तिकीट वगैरे सर्व घेऊन आम्ही रेडी आहे, वाट बघतो. गाडी इथं कधी होती अनाउन्समेंटची, गाडीमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी काय पोझिशन आहे, कसं काय. ठीक आहे, चला आता मित्रांनो आपल्याला ही ट्रेन मुश्किलने मिळालेली आहे. तिकीट सुट्टा मिळालेलं आहे. आपल्या इकडे बाकी आपली इथं माणसं इथं चढवत आहेत. इकडं आहे आपलं 1 2 3 आहे, इथे 1 2 आणि 3 आपल्या आहेत. चला आता सकाळी उठल्यावरतीच भेटूया. चला हो, झोपायची तयारी करा. चलो गुड नाईट. गुड नाईट मित्रांनो. बघा साईला इकडे सीट मिळालेली आहे, माझी सीट इकडे आहे वरती, ते खालती हे लोकांची सीट आहे सर्वांची. आणि चला रात्रीचा प्रवास चालू झालेला आहे. आज चाललो आहे आम्ही सकाळी हरिद्वार ऋषिकेश. सकाळी भेटूया. गुड नाईट. मित्रांनो आता आपण हरिद्वार पोचायला आपण जवळजवळ आलेलो आहे. आणि हे बघा सकाळी सकाळी इथून लांडोरचं आपलं दर्शन होतं आहे. लांडोर आहे इकडे, जवळच आहे. आपण थोडा वेळात आपण पोचून जाऊ हरिद्वारला. तर हा साधारणतः हा छोटासा ब्लॉग आहे, पण ट्रॅव्हलिंग ब्लॉगच होईल. आणि सर तुम्ही बघू शकता इकडे, तिथं वगैरे गव्हाची शेती वगैरे आहे. हरिद्वार आहे, दासना स्टेशन आहे बघा. नावाचं स्टेशनचं नाव आहे दासना. ठीक आहे, चला थोडा वेळात येईल आता, बघूया. मित्रांनो हरिद्वार स्टेशनला गाडी आलेली आहे बघा. समोरच बोर्ड आहे हरिद्वार स्टेशन. तर हे बघा हरिद्वार स्टेशनला गाडी येऊन थांबलेली आहे. थोड्या वेळात आमचं स्टेशन येईल ऋषिकेश. होता प्लॅनिंग उतरायचं हरिद्वारला, पण आम्ही ऋषिकेशचं हे केलेलं आहे. चला मित्रांनो आपण हरिद्वार स्टेशनला उतरलेलो आहे बघा. नाही सॉरी ऋषिकेश स्टेशनला आपण उतरलेलो आहे इकडे. आणि हे आपलं ऋषिकेश स्टेशन आहे. चला आपण सर्व चाललेलं पुढे बॅगा घेऊन, आपली माणसं पुढे चाललेलं बॅग घेऊन. पुढे लिफ्ट आहे त्या साईडला तिकडे. आणि ही आपली गाडी होती, ह्या गाडीने आपण आलेलो आहे इकडे. हे बघा यशवंतपूर ऋषिकेश ही गाडी होती आपली. आणि आता आपण पुढे जात आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर चला, वातावरण मस्त आहे ऋषिकेशचं. त्यासाठी तिकडे डोंगर बिंगर आहे त्या साईडला वरती. तर समजून आता पुढे कसं काय आहे ते, काय जर्नी आहे, कशी जर्नी आहे ती. चला सध्या आपली बॅगा घेऊन आपण चालूया. सध्या तर आपण बघा सामान वगैरे घेऊन चाललेलो आहे. आता
हॉटेलवरती किती वेळात पोहोचते बघूया. शिवविलास नावाचं आपलं हॉटेल बुक आहे इथे ऋषिकेशला. 2 दिवसासाठी बुक केलेलं आहे आपण हॉटेल. आणि ही बॅग आहे ना, ही बॅग असं वजन एकावर एक ठेवून ढकलायला फार बरी पडते. अदरवाईज ती कॅरी करणं फार मुश्किल कारभार आहे इकडे. चला बघूया. हे ऋषिकेशचं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. आणि अतिशय उत्कृष्ट असं स्टेशन बांधलेलं आहे बघा. इथे सर्व टॉयलेट्स वगैरे इथे ह्या साईडला ते वेटिंग रूम वगैरे सर्व आहे. इकडे असं स्टेशन आहे. आणि हे बघा हे ऋषिकेश स्टेशन आहे. इथे गाडी थांबलेली आहे. आणि समोर बघा, समोर संपूर्ण पर्वत वगैरे दिसते. एकदम जबरदस्त आहे. म्हणजे नेचरला हे करून स्टेशन बांधलेलं आहे. चला त्याच्या पुढे नेचरच बघायचं आहे आपल्याला. चलो हे बघा आपली माणसं सर्व येतात हे घेऊन इकडे बॅगा वगैरे घेऊन. हे बघा हा बाहेरचा एरिया आहे, ऋषिकेश स्टेशनच्या बाहेरचा एरिया आहे. आणि किती मस्त स्टेशन बांधलेलं आहे बघा. एक नंबर बिल्डिंग, एक नंबर सर्व गोष्टी बांधलेल्या आहेत. बघा आंबेडकर ट्रॅप पण आलेले इकडे. आणि अतिशय भव्य दिव्य अशी इमारत बांधलेली आहे. मस्त आहे. आणि बाजूला डोंगर वगैरे या साईडला, या साईड खाली गार्डन वगैरे आहे. छान आहे. तर मला वाटते असं की हा संपूर्ण ऋषिकेश, हां स्वच्छता पण आहे ना, स्वच्छता भरपूर. स्वच्छता आहे, क्लिनिंग आहे. कुठे काही असं वाटतं की कोणी असं वाटत नाही कोणाची काही ते लोफरगिरी वगैरे असेल. शांत वाटतं सर्व लोक ना, निवांत आहे सर्व लोक. चलो बघूया. ओम पण करतोय, माझा ब्लॉग करतोय, मी ओमचा करतोय. हेच धंदे करायचे आता. चला ठीक आहे, ओके. आणि ऋषिकेशला इथे आमचं हॉटेल आलेलं आहे, हॉटेल शिवविलास. बघा मी हॉटेलसमोर आलेलं आहे इकडे. चला आता इथला आता दुसरा ब्लॉग आपण चालू करू जर्नीचा. इकडे पोचलेलो आहे मित्रांनो. हे आपले रूम आहे तिकडे ह्याला ऋषिकेशला इथे. आणि हे बघा छोटे रूम आहेत, स्मॉल कॉम्पॅक्ट रूम आहेत, पण चांगले क्लीन अँड नीट आहे. इकडे आपण 2 दिवस आपला स्टे आहे. ठीक आहे मित्रांनो. ते आपण आलेलो आहे आपल्या रूममध्ये. तर आपला रूम असा आहे. ह्या साईडला इथे थोडी कबड वगैरे आहेत, सामान ठेवलेलं आहे. इथे बेड आहे आपला मोठा. हे सिटिंग अरेंजमेंट इकडे आहे. हां त्या इथे समोर बघा, समोर मस्तपैकी माउंटेन व्ह्यू आलेला आहे. आणि ह्या साईडला खाली सर्व मार्केट आहे. संध्याकाळी चालायला फिरायला वगैरे सर्व गोष्टी चांगल्या आहे इकडे. तर बघूया संध्याकाळचं काय, याचा कुठे जाता येते, कुठे फिरता येते. या साईड संपूर्ण मार्केट आहे. आणि इथं संपूर्ण डोंगर आहे मस्तपैकी.